नमस्कार. या नोटीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो. तर पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भामध्ये 20 तारखेपासून पोर्टल हे संस्थांना, जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगर परिषदा यांना जाहिराती देण्यासाठी ओपन होईल किंवा चालू होईल. या संदर्भामध्ये पाठीमागे एक सूचना आली होती आणि त्यानुसार 20 तारखेपासून पवित्र पोर्टल यावरती जाहिराती अपलोड करण्यासाठी, जाहिराती देण्यासाठी पोर्टल हे प्रत्यक्षात सुरू झालेलं आहे. म्हणजे लक्षात ठेवा की हे विद्यार्थ्यांसाठी पोर्टल हे सुरू झालेले नसून ज्या संस्थांना, ज्या जिल्हा परिषदांना ज्या आपल्या जाहिराती द्यायच्या आहेत तर त्यांच्यासाठी या ठिकाणी हे पोर्टल सुरू झालेलं आहे. आणि जाहिराती दिल्यानंतर, जाहिराती सगळ्या अपलोड झाल्यानंतर आणि मग त्याच्यानंतर मग विद्यार्थ्यांना एडिटचा टॅब देणं किंवा नंतर पसंतीक्रम देण्यासाठी ओपन पोर्टल ओपन करणं, लॉग इन करून देणं, तर त्या संदर्भात या ठिकाणी वेगळ्या अशा सूचना येतील. परंतु सध्या तरी फक्त हे जे पोर्टल आहे फक्त संस्थांसाठी आणि जिल्हा परिषदा, महानगरपालिकांसाठी जाहिराती अपलोड करण्यासाठी सुरू झालेलं आहे. तर त्या संदर्भात ज्या काही सूचना आहेत महत्वाच्या तर त्या ठिकाणी आपण पाहूया. यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे हा दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू होणार आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी संस्थांना या ठिकाणी सूचना दिल्या आहेत की त्यांनी कशा प्रकारे आपला युजर आयडी, पासवर्ड वगैरे क्रिएट करायचा आहे किंवा ज्यांचे ऑलरेडी असतील त्यांनी कशा प्रकारे लॉग इन करायचं आहे आणि जाहिराती अपलोड करायच्या आहेत याबद्दल माहिती दिली आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक संस्था असेल, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, यांना जर आपल्या जाहिराती द्यायच्या असतील तर यांनी मावक कडून आपल्या ज्या काही जाहिराती असतील किंवा जे रोस्टर आहे ते रोस्टर आधीपासून तपासून घेणं, ते प्रमाणित करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर ज्या जाहिराती देता येतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूर्वी प्रमाणित केलेल्या बिंदू नामावलीमध्ये जो काही SCBC हा नवीन प्रवर्ग आहे, या प्रवर्गाच्या आरक्षणामुळे जर बदल झाल्यामुळे व्यवस्थापनास बिंदू नामावली अद्ययावत करून दिनांक 27/2/24 नंतर प्रमाणित केले असणं आवश्यक आहे. म्हणजे त्याच्या आधीच जर प्रमाणित केले असेल ती चालणार नाही, 27/2/24 नंतर प्रमाणित करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये SCBC प्रवर्गाच्या जागा असणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यानुसार जेवढे येत असतील तर त्याच या ठिकाणी जाहिराती किंवा रोस्टर जे आहे ते अपलोड करता येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी कोणाला, जिल्हा परिषदेला या ठिकाणी कोणाकडून तपासणी करून घ्यायची आहे त्या संदर्भामध्ये सगळी या ठिकाणी माहिती दिली आहे. तो चार्ट देण्यात आलेला आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा की जाहिराती ज्या काही जागा आहेत, कोणत्या ठिकाणच्या जागा द्यायच्या, कोणत्या ठिकाणच्या जागा द्यायच्या नाहीत याबद्दल काही महत्वाच्या सूचना आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं, व्यवस्थापनाकडे जर एकापेक्षा जास्त माध्यम असतील, म्हणजे इंग्रजी माध्यम असेल, मराठी माध्यमाच्या शाळा असतील, उर्दू माध्यमाच्या असतील, तर त्या प्रमाणामध्ये त्या माध्यमाच्या ज्या काही जाहिराती आहेत त्या वेगवेगळ्या देता येतील. आणि किंवा जे बिंदू नामावली आहे ते सुद्धा ठिकाणी चेक करून घेता येईल. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे 8 क्रमांकाचा मुद्दा आहे की रिक्त पदांची जी मागणी आहे, म्हणजे जागा या ठिकाणी नोंदवत असताना 22-23च्या संच मान्यतेनुसार ज्या काही रिक्त जागा आहेत त्याची नोंद करायची. म्हणजे लक्षात ठेवायचं की 22-23 मध्ये जी काही संच मान्यता झाली त्यानुसार या ठिकाणी शिक्षक भरती सुरू आहे. आणि त्यानुसार जी काही रिक्त पदे आहेत त्या ठिकाणी नोंदवायची आहेत. परंतु जर सन 23-24 मध्ये शिक्षक पद जर कमी झाले किंवा भविष्यात जर कमी होणार असतील तर या ठिकाणी अशा पदांची मागणी नोंदवू नये. म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणूया की 22-23 मध्ये समजा 10 जागा या ठिकाणी रिक्त आहेत, म्हणजे 10 जागा समजा या ठिकाणी 22-23च्या संच मान्यतेनुसार येणार असतील, परंतु जर 23-24 मध्ये समजा यामधील 5 पदे समजा अतिरिक्त होत असतील किंवा ते कमी होतात, अतिरिक्त होणं म्हणजे कमी होणं, तर या ठिकाणी त्या जागा नोंदवल्या जाणार नाही. म्हणजे 10 पैकी फक्त 5च जागा त्या ठिकाणी नोंदवल्या जातील. तर हे ठिकाणी मुद्दा क्रमांक 8 मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यानंतर रिक्त पदांपैकी एखाद्या किंवा काही पदांबाबत काही न्यायालयात प्रकरण प्रलंबित असेल अथवा अन्य उचित कारणाने अशी पदे भरणं शक्य जर नसेल तर ती या ठिकाणी पदे बिंदू नामावलीतील जी पदे आहेत ती वगळायची आहेत आणि त्यानुसार ही पदे या ठिकाणी पोर्टलला भरायची आहेत. हा मुद्दा क्रमांक 9 आहे. म्हणजे 8 मध्ये सांगितलेलं आहे की जर अतिरिक्त होत असतील तर ती पदे येणार नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे न्यायालयामध्ये काही या ठिकाणी बाबी प्रलंबित असतील ती पदे या ठिकाणी येणार नाहीत. आणि त्यानंतर रिक्त पदांची या ठिकाणी जी मागणी आहे ती नोंदवत असताना 21/6/23 मधील तरतूद होती की 80% पदे फक्त भरली जातील, त्यासाठी फक्त मान्यता आहे. आणि त्या तरतुदी अनुसार रिक्त पदांच्या फक्त 80% मर्यादेमध्ये या ठिकाणी पदे नोंदवायची आहेत. म्हणजे जर समजा 80% पदे पाठीमागे जेवढी आलेली होती त्यामधून जी काय आता रिक्त राहिले असतील तर तीच पदे या ठिकाणी नोंदवली जातील. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे 1ली ते 11वी ते 12वी आणि अध्यापक विद्यालय गटात रिक्त पदांसाठी जाहिरात देता येणार आहेत. जे काही शैक्षणिक पात्रता आहे 7/2/19, 25/2/19, 12/6/19, 13/10/23 व इतर आनुषंगिक तरतुदी अनुसार ही रिक्त पदे भरली जातील किंवा
त्यामध्ये जी शैक्षणिक पात्रता आहे त्याचा उल्लेख या ठिकाणी असेल. त्यानंतर कोणत्या विषयाला कोणकोणती पदं द्यायची आहेत या संदर्भात या ठिकाणी सविस्तर अशा सूचना आहेत. गणित विषयाची जर शिक्षक पाहिजे असतील तर गणित विषय निवडायचा आहे, विज्ञानासाठी जर आवश्यक असेल तर विज्ञान विषय निवडायचा आहे, किंवा गणित विज्ञान हे दोन्हीही विषय शिकवण्यासाठी एकच शिक्षक पाहिजे असेल तर गणित विज्ञान असा या ठिकाणी पर्याय निवडायचा आहे. आणि मग त्यानुसार विद्यार्थ्यांना पसंतीक्रम येतील आणि त्या अनुसार मेरिट लागेल. 9वी 10वी साठी कशा प्रकारे या ठिकाणी विषय निवडायचे आहे ते सुद्धा या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि त्याच अनुसार या ठिकाणी पदे येत असतात. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा एक आपल्याला जो काही पाठीमागं म्हणजे 13/10/23 मध्ये एक महत्वाचा शासन निर्णय निर्गमित झालेला होता की 2 विषयांसाठी एक पद म्हणजे 9वी ते 12वी साठी. तर त्या अनुसार उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या अर्धवेळ व 2 विषयातील कार्यभारामुळे पूर्ण वेळ मंजूर असलेली रिक्त पदे नोंद करता येतील. म्हणजे समजा अर्धवेळ पद आहेत परंतु 2 विषयांचे असतील तर त्या 2 विषयामध्ये एखाद्याची मास्टर डिग्री असेल तर त्या ठिकाणी एक पद पूर्ण वेळ म्हणून भरता येतं. तर अशा प्रकारचं या ठिकाणी जे पद आहे ते सुद्धा या ठिकाणी भरलं जाईल आणि ती सुद्धा पद या फेज 2 मध्ये येतील. आता याच्यामध्ये जी काही पदं असतील त्या ठिकाणी भरली जाणार आहेत. अध्यापक विद्यालयातील जी पूर्णवेळ मंजूर पदं आहेत ती सुद्धा या ठिकाणी भरली जातील. म्हणजे डीएड कॉलेजमध्ये जी काही शासकीय पदे असतील तर त्या सुद्धा या ठिकाणी जाहिराती याच्यामध्ये येणार आहेत. जाहिरातीसाठी बिंदू नामावलीची माहिती भरल्यानंतर ती तपासून मान्य केल्यानंतरच विषयाचा गट आणि विषयाची माहिती नोंद करता येते आणि त्यानंतर विषयाची माहिती तपासून मान्य केल्यानंतर जाहिरात तयार करता येईल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी बिंदू नामावली तपासून घ्यायची आहे, ती माहिती भरायची आहे. माहिती भरल्यानंतर ती परत एकदा तपासून घ्यायची आहे, ती मान्य म्हणजे अप्रूव्ह झाल्यानंतरच या ठिकाणी गट किंवा विषयाची नोंद करता येणार आहे. म्हणजे आधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आधी जो रोस्टर आहे जागेंचा रिक्त तर तो या ठिकाणी भरला जाईल. तो अप्रूव्ह झाला त्यानंतर विषय असतील गट असेल त्याची या ठिकाणी तपासणी होईल आणि त्यानंतरच जी विषयाची माहिती आहे ती या ठिकाणी भरता येणार आहे. जाहिरात जनरेट होण्यासाठी बिंदू नामावली आणि विषय या दोन्ही प्रकारची माहिती संबंधित शिक्षण प्राधिकारी यांच्याकडून अप्रूव्ह करणं गरजेचं आहे. आणि जाहिराती या ठिकाणी एकदा का अप्रूव्ह झाल्या म्हणजे या ठिकाणी प्रोसेस सांगितलेली कशा प्रकारे जाहिरात अप्रूव्ह होतील. जाहिरात एकदा का अप्रूव्ह झाली की मग पोर्टलवरती जाहिरात जनरेट होईल आणि जनरेट झालेली जी जाहिरात आहे ती त्या संस्थेला, जिल्हा परिषदेला, महानगरपालिकेला, एखाद्या खासगी संस्थेला वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करता येईल. आणि वर्तमानपत्रामध्ये काही जाहिरात प्रसिद्ध होईल तर त्याच्या अनुसारच या ठिकाणी त्या जागा पब्लिश होतील. म्हणजे याचप्रमाणे फेज 1 मध्ये सुद्धा प्रोसेस झालेली होती. म्हणजे या ठिकाणी आधी जाहिराती अपलोड होतील, ते अप्रूव्ह होतील. अप्रूव्ह झाल्यानंतर जाहिराती या ठिकाणी ती संस्था वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करते आणि त्या अनुसार ज्या काय जागा असतील त्या जागा ज्यावेळेस पोर्टलवरती सर्वांसाठी जाहिराती पब्लिश केल्या जातात. म्हणजे जिल्हा परिषद असतील, महानगरपालिका असेल, खासगी संस्था असतील, विदाउट इंटरव्ह्यूच्या जाहिराती किंवा विविध इंटरव्ह्यू जाहिराती पब्लिश होतात आणि पब्लिश झाल्यानंतरच या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्या जाहिराती अनुसार पसंतीकरण जनरेट करण्यासाठीचा टॅब उपलब्ध करून दिला जातो. त्याच्यामुळे हा महत्वाचा टप्पा आहे की या ठिकाणी संस्था असतील, जिल्हा परिषद, महानगरपालिका यांनी जाहिराती देणं, ते तपासून घेणं, ते अप्रूव्ह करून घेणं आणि नंतर मग त्या जाहिराती प्रसिद्ध करतील आणि पब्लिश होणं. तर हा टप्पा असणार आहे. आता यासाठी किती वेळ जाईल तर तो या ठिकाणी आपल्याला बघावा लागेल. परंतु लवकरात लवकर या सर्व जाहिराती अपलोड होतील. परंतु त्यासाठी सगळ्यात महत्वाचं प्रत्यक्षात पोर्टल हे जाहिराती देण्यासाठी चालू झालेलं आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब बघा की पहिल्या टप्प्यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या मोठ्या प्रमाणात जागा आलेल्या होत्या. तर त्याचप्रमाणे एक जी संस्था आहे ती म्हणजे स्वामी संस्था. तर स्वामी संस्थेच्या जागा या पहिल्या टप्प्यामध्ये आलेल्या नव्हत्या. तर आता या ठिकाणी या दुसऱ्या टप्प्यामध्ये स्वामी शिक्षण संस्थेच्या जागा येऊ शकतात. 400 ते 500 जागा या स्वामी शिक्षण संस्थेच्या असतील. या संस्थेमध्ये सुद्धा 1ली ते 12वी पर्यंतच्या जागा आता 1ली ते 12वी पर्यंत जागा येतील. म्हणजे या विदाउट इंटरव्ह्यूच्या जागा असतील. म्हणजे जे विद्यार्थी 11वी 12वी साठी 9वी 10वी साठी या ठिकाणी पात्र असतील त्यांना विदाउट इंटरव्ह्यू मध्ये जाण्यासाठी स्वामी शिक्षण संस्था ही एक महत्वाची संस्था असेल रयत शिक्षण संस्थेच्या पाठीमागं. कारण रयत शिक्षण संस्थेमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जागा भरल्या गेल्या आहेत त्यामुळे कदाचित त्यामधील जागा या टप्प्यामध्ये येणार नाहीत, परंतु स्वामी शिक्षण संस्थेच्या नक्कीच येतील. तसेच अजून इतर ज्या काही संस्था आहेत ज्या पहिल्या टप्प्यामध्ये नव्हत्या परंतु त्या विदाउट इंटरव्ह्यू मध्ये इंटरेस्टेड असतील तर त्या सुद्धा संस्था या दुसऱ्या टप्प्यामध्ये येतील आणि त्याच्यामुळे जागा या ठिकाणी नक्कीच जास्त येण्याचा या ठिकाणी जो काही प्रयत्न आहे तो असणार आहे. त्यामुळे हा टप्पा महत्वाचा असेल. त्याच्यामुळे ज्या संस्था आहेत विदाउट इंटरव्ह्यू मध्ये जास्त येऊ शकतात. तर बघा अशा पद्धतीने प्रत्यक्षात
जी काही पवित्र पोर्टल दुसरा टप्पा आहे तर त्याची प्रोसेस पास सुरू झालेली आहे, कारण हा पहिला टप्पा महत्वाचा आहे जाहिराती अपलोड होणं, आणि तो प्रत्यक्षात पास सुरू झालेला आहे. आणि त्याच्यामुळे पण लवकरात लवकर जो एडिटचा टॅब आहे तो एडिटचा टॅब येईल. आता एडिट टॅब बद्दल या ठिकाणी लक्षात ठेवा की आता ज्या विद्यार्थ्यांनी समजा सुरुवातीला म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये टेट परीक्षा दिली परंतु या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं नाही किंवा काही राहून गेलं असेल तर कदाचित त्यांनाही चान्स दिला जाईल. त्यानंतर काही उमेदवारांची माहिती चुकलेली असेल, त्या माहितीमध्ये काही बदल करायचा असेल तर तो बदल करण्यासाठी सुद्धा एडिटचा टॅब दिला जाईल. आणि मग योग्य तो बदल करून आधी सगळ्यात महत्वाचं आपलं जे सेल्फ सर्टिफिकेशन आहे ते स्वप्रमाणपत्र या ठिकाणी स्वप्रमाणित करून घेणं गरजेचं आहे. आणि त्यानंतरच या ठिकाणी मग जाहिराती सर्वांना दिसतील, जे विद्यार्थी पात्र असतील त्याप्रमाणे दिसतील. आणि नंतर मग पसंती क्रमांक जनरेट होतील आणि जनरेट करून ते असाइन क्रमांक द्यायचे आहेत. आणि नंतर तुम्हाला मग प्रत्यक्षात शिक्षक भरतीमध्ये सहभागी होता येणार आहे. तर अशा पद्धतीने या व्हिडिओमधून आपण शिक्षक भरतीविषयी महत्वाची माहिती पाहिली आहे. व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल, व्हिडिओ लाईक, व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.